मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल गुडघा टेकून कव्हर रिझन मध्ये खेळायचा होता, परंतु बॅटची टॉपेज लागले. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सिंगल धावाने मात्र वैभव रुळे या टीमचं खातं ओपन होत असताना श्री गणेश होतोय आणि अमोल शिंदेने एका धावेने आपलं खातं ओपन केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अवळण टीमचा एक अष्टपैलू खेळाडू विनोद सकपाळ आलेत आणि पहिल्या बॉलवरती सिंगल धाव त्यांनी खर्च केल्या. बॉल क्रमांक 2 राईट टर्म द ओव्हरने विकेट करेल. बॅकफुटला गेले, कट केला, क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. मिळाली आहे ती एकच धाव. फटका चांगला होता. बॅकफुटला गेल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय पाठीमागच्या दिशेला आणि घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. एकच धाव मिळेल. 2 बॉलच्या पाठीमागे 2 आलेत. विनोद सकपाळ डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा ते करतायत. पुढचा बॉल, ओहो हा बॉल खूप चांगला आहे, शफल झाले. त्यानंतर ऑन साइडला फटका खेचायचा होता, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर छोट्या उसळीचा बॉल पाहायला मिळाला, पायावरती आदळला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता. डावकुरे हाताच्या गोलंदाजाने मात्र प्रभावित केले मी म्हणेन विनोद सकपाळने. आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा खर्च केलेत आणि एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाहीये. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते. अमोल शिंदे एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, षटकार किंग म्हणून त्यांची देखील ओळख आहे आणि त्या खेळाडूला मात्र थांबवण्याचं काम मात्र केलंय. हाई लोअर फुलटॉसचा बॉल होता, वाईडिश यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु दिशा थोडीशी भरकटलेली आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अमित घोळतकर सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत आडाव सर पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या बाहेर जर आपण पाहिलं ना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, तर अमोल शिंदेसाठी क्षेत्ररक्षक सजवला एक काव कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर या बॉलच्या पाठीमागे वेग काढून घेतला होता, त्यानंतर कमी गतीचा हा बॉल रिलीज केलाय आणि कमी गतीच्या बॉलवरती अमोल शिंदे थोडेसे फसले आणि त्यानंतर मात्र एकच धाव मिळालेली आहे या बॉलच्या पाठीमागे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलच्या पाठीमागे धावफलकावरती धावा आहेत 4 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी, फलंदाजाचा टान्स ओळखलाय, परंतु आता या वेळेला स्ट्राइक रोटेट झाले. आता विवेक शिंदे यांच्याकडे स्ट्राइक आहे. KSK चा बाहुबली म्हणून खेळाडू ओळखला जातो. ओहो इथे या बॉलला उचललाय, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून खूप मोठा अंतर आहे, परंतु पहा अगदी सीमारेषे लगत बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा अंकित केलेत. खरं तर विवेक शिंदे म्हणलं ना तर KSK चा बाहुबली आहे आणि कित्येक प्रीमियर लीग मध्ये तो सातारा जिल्हा आयकॉन देखील खेळलेला आहे आणि सध्याच्या घडीला आता एक प्रीमियर लीग मोठ्या चर्चेमध्ये आहे. अर्थातच आपल्या सातारा जिल्ह्याची एक नामांकित प्रीमियर लीग सातारा प्रीमियर लीग आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं चर्चा आपण नक्कीच करूया. हो इथे ऑन साइडला फटका खेचून मारला, क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव. सध्याच्या घडीला सातारा प्रीमियर लीग ही चर्चेमध्ये आहे आणि त्या सातारा प्रीमियर लीगचा ऑक्शन देखील झाला आणि विवेक शिंदे हा खेळाडू आहे ना तो 22 गाव योद्धा या टीमचा मात्र तो आयकॉन खेळाडू आहे. आज खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा विवेक शिंदे यांनी खेळलेल्या आहेत आणि त्या गाजवल्या देखील आहेत. म्हणूनच 22 गाव योद्धा या टीमच्या संघ मालकांनी त्यांना त्यांच्या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून घोषित केलेला आहे आणि एक चांगला खेळाडू आहे विवेक शिंदे. षटकार किंग, मोठे ब्लास्ट त्याच्या बॅटमधून येताना कित्येक वेळा आपण पाहिलंय. KSKचं क्रिकेट देखील त्यांनी गाजवलंय. त्यानंतर पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये ॲज अ सातारा आयकॉन म्हणून तो खेळला, तिथे देखील त्याने मालिकावीरचा पुरस्कार मिळवला होता आणि आता मात्र तो सातारा प्रीमियर लीग मध्ये 22 गाव योद्धा या टीमच्या माध्यमातून तो आयकॉन खेळाडू म्हणून खेळेल. म्हणून जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सोहम आलेत अवळण टीमच्या माध्यमातून आणि स्ट्राइक एंडला विवेक शिंदे आहेत ज्यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 3 बनवलेत आणि अमोल शिंदेने 4 बॉलच्या पाठीमागे 2 बनवलेत. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. ओहो स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. दुधारी तलवार इथे वापरली होती फलंदाज विवेकने.
आणि इथे मात्र बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव मिळेल. 8 धावा धावफलकावरती. कुठेतरी वेगळा प्रयत्न करतायत विवेक शिंदे. त्यांना माहीत आहे कारण खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. अगदी सिंगल धाव प्राप्त केली जाते आणि मिस फिल्डिंग. 1 धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. सोहम आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एक उदयमुख खेळाडू, यंगस्टर खेळाडू आहेत आणि त्यांनी देखील आतापर्यंत प्रभावित केले. मी म्हणेन कौशल्य आहे त्याच्याकडे, गुणवत्ता आहे, ते त्याने बाहेर काढले आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. या बॉलला कव्हर रिजनमध्ये खेळून काढला. गॅपमध्ये चेंडूला पाठवतील का नाही. क्षेत्ररक्षक आहेत. जसा बॉल आला तसा लगोलग फेकी केले. आणखीन एक सिंगल धाव. परंतु इथून पुढे अमोल शिंदे आणि विवेक शिंदे यांची बॅट तळपणं खूप गरजेचं आहे रुळे वैभव रुळे या टीमसाठी. कारण आतापर्यंत धावा धावफलकावरती आलेल्या नाहीयेत. 10 धावा आलेत. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अर्थातच 9 बॉलच्या पाठीमागे 10 धावा बनवलेत या जोडीने. परंतु यावेळेला विवेक शिंदेची बॅट थांबणार नाहीये. टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो. बॉल आउट ऑफ द पार्क. आकाशाला गवसणी घालत बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी विवेक शिंदेच्या बॅट मधून दणदणीत खणखणीत आणि सनसनीत षटकार. काय फटका सजवलाय अप्रतिम. अगदी फ्रंट फुटला आले. पाठीमागचा पाय थोडासा वाकवला. त्यानंतर बॅटच्या रिच मध्ये बॉलला घेतलं आणि फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला लॉंग ऑनला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक आहे थोडेसे फसले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकाला वेग निर्माण झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 18 या अंकावरती. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. अवघ्या 7 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विवेकने आतापर्यंत 12 खर्च केलेत. बॅकफुटला गेले. अप्पर कट सुपर कट ऊपर से डुप्पर से सुपर. विवेक शिंदेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा ब्लास्ट. 6 धावांसाठी आलाय तडाका. काय फटका सजवलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी पहा हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅकफुटला गेले. शरीरावरचं संतुलन अप्रतिम होतं आणि त्यानंतर मात्र डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. आता विवेक शिंदे मात्र लय मध्ये येताना पाहायला मिळतोय. इन्फॉर्म होताना पाहायला मिळतोय. त्याची बॅट आता थांबणं अवघड आहे कारण त्याच्या बॅट मधून आले 2 षटकार आणि 2 षटकाराच्या साह्याने तो मात्र 18 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या एकंदरीत प्रथम तो बॅटिंग करत असताना रुळे वैभव रुळे या टीमची 24 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. या षटकामध्ये जवळजवळ धावा आलेल्या आहेत त्या 17 धावा. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. ओहो पायावरती ठेवण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळतात. लेग स्टंपवरती हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला होता परंतु दिशा थोडीशी खराब होती. अमोल शिंदे स्ट्राइक एंडला आहेत. मोठा फटका खेळण्यासाठी ते देखील प्रयत्न करतायत कारण त्यांना माहीत आहे विवेकची बॅट तळपले. माझी देखील जर बॅट तळपली तर नक्कीच धावसंख्येला एक चांगला वेग मिळेल. ओ पायावरती ठेवला होता बॉल. अक्षरशः यस LBW ची अपील केले. लेग B4 जाळ्यामध्ये अडकलाय अमोल शिंदे आणि एक मोठी विकेट औळण टीमला. धक्का क्रमांक 1 रुळे वैभव रुळे टीमला. या मॅच मध्ये रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी ओव्हर द विकेटने गेले होते गोलंदाज आणि यॉर्कर बॉल टाकण्यासाठी गेले होते आणि अगदी तिन्ही यष्ट्यांच्या मधोमध पकडलंय अमोल शिंदे यांना आणि पंचांनी लगेचच बोट आकाशाकडे केले आणि त्यानंतर थोडेसे नाराज आणि नाखुश आपल्याला पाहायला मिळाले अमोल शिंदे. 26 वरती 1 विकेट. विवेक शिंदेची बॅट तळपले. त्याने 7 बॉलच्या पाठीमागे 18 बनवलेत. अमोल शिंदे या मॅच मध्ये खास काही करू शकलेत नाहीत आपल्या नावाप्रमाणे परंतु ते बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एक उदयमुख खेळाडू आणि यंगस्टर खेळाडू. सध्याच्या घडीला या खेळाडूचा दबदबा आणि या खेळाडूची चर्चा होताना पाहायला मिळते. सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या खेळाडूला घडवण्याचं काम विवेक शिंदे असेल, अमोल शिंदे असेल, विनायक शिंदे असतील, जम्बो सर असतील, या खेळाडूंनी मात्र या खेळाडूला घडवलंय सचिन शिंदे यांना आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनॅट क्रमांक 3 वरती.
हो, पहिल्याच बॉल वरती हल्ला बोल चढवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कॅचची संधी आणि आ बैल मुझे मार असं चित्र मैदानाच्या आतमध्ये बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सचिन शिंदे मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने ठोकलाय एक लांबलचक षटकार, प्रभावित केले. बॅटचा स्विंग अप्रतिम होता, अगदी सरळ हाताने हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. क्षेत्ररक्षकाने खूप मोठी चुकी केली. आ बैल मुझे मार असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉसचा बॉल आहे, परंतु यावेळेला फटका फसलाय. विकेट किपर चेंडू खाली आलेत. इथे पहा मैदानाच्या बाहेर जाताना सचिन शिंदे तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक गोलंदाजाने केले सतीशने. या अगोदरच्या बॉल वरती सचिन शिंदेने मात्र षटकार ठोकला होता, त्यानंतरच्या बॉल वरती त्याला माघारी देखील पाठवले. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे सतीशने आणि कमबॅक देखील केलंय. कमबॅक करणं गरजेचं होतं. या अगोदरच्या बॉल वरती षटकार आला होता, थोडीशी संकट होतं, परंतु संकटांवरती मात करणं हे आपलं काम असतं आणि ते काम गोलंदाजाने देखील केलंय. आम्ही सातत्याने सांगत आलोय, संकटांबरोबर लढला तर तुम्ही संकटांना संपवाल आणि संकटांबरोबर तुम्ही रडला तर संकट तुम्हाला संपवतील. म्हणून संकटांशी तुम्ही 2 हात करायला शिका, संकटांवरती मात करायला शिका, त्याच वेळेला तुम्हाला यश मिळणार आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 32 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅट्समन आलेले आहेत प्रवीण शिंदे. 1 धाव मिळेल आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. खरं तर स्ट्राईक हवी होती विवेक शिंदे यांना आणि ती स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे. 33 वरती 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. याही बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. विवेक शिंदेच्या बॅट मध्ये आणखीन एक चौकार. 37 धावा धावफलकावरती. विवेक शिंदेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय. 8 बॉल 22 धावांवरती तो खेळतो. वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 37 अंकावरती. आणखीन एक समोरच्या हाताने प्लेसमेंट केले. बॉल आउट ऑफ द पार्क. अगदी आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देणारा हाय अँड हँड्सअप षटकार. विवेक शिंदेच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब उत्तुंग आकाशाला गवस निघालणारा अप्रतिम षटकार येतोय. का मला KSK चा बाहुबली म्हणून ओळखलं जातं. पहा कशा पद्धतीने त्याने बॅटचा स्विंग केलाय. अगदी हलक्या हाताने प्लेसमेंट केले समोरच्या दिशेला. टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफर होताना पाहायला मिळालाय. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विवेक शिंदे 9 बॉल 28 वरती खेळत आहेत. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आणि लास्ट ओव्हर मध्ये खेळाडू आलेला आहे, परंतु या वेळेला पहा अगदी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावत्या पावलांनी आले डीप मिड विकेट रिझन मधून आणि धावत्या पावलांनी एक चांगला कॅच पकडलाय आणि संपवलाय प्रवीण शिंदे यांचा खेळ. प्रवीण शिंदेने नावाप्रमाणे खेळ केलेले नाहीये, परंतु रुळे वैभव रुळे या टीमची बॅटिंग लाईनअप अप्रतिम आहे. बॅटिंग लाईनअपचा भरणा त्यांच्याकडे खूप चांगला आहे रुळे वैभव रुळेकडे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण शिंदेचे बंधू दिनेश शिंदे आलेले आहेत. 3.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, विकेट नव्हती आली. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या, त्यावेळेला देखील विकेट आली नव्हती. परंतु तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा जरूर आल्या, पण 2 विकेट्स देखील आल्या. आणि आता मात्र शेवटचं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथे वारंवार केला जातोय आणि त्यांना माहीत आहे प्रत्येक फलंदाजाला की विवेक शिंदेची बॅट तळपले, त्याला जास्त स्ट्राईक मिळाली तर धावफलकाला एक चांगला वेग निर्माण होईल आणि सन्मानजनक धावफलकावरती लागलं जाईल. आणखीन एक कव्हर रिझन मध्ये लाजवाब स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक, खडे खडे ठोकलाय. सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी आणि 50 धावा धावफलकावरती. रुळे वैभव रुळे या टीमच्या अर्धशतक मात्र इथे पूर्ण झालंय. रुळे वैभव रुळे टीमचं रुळे वैभव रुळे टीमसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर.
हो, सूचित खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि विवेक शिंदे खेळत आहेत 10 बॉलच्या पाठीमागे 34 या अंकावरती. 340चा स्ट्राईक रेटने त्यांनी धावा आतापर्यंत गोळा केलेत. एक चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. 50 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील अवघे 2 बॉल शिल्लक आहेत. ओहो, इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाजाने मात्र कॅच पकडलाय आपल्याच फॉलो थ्रो मध्ये आणि विकेटचं पतन होतंय. जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं त्या वादळाला मात्र शांत करण्याचं काम साहिलने देखील केलंय. पण तो या ओव्हरमध्ये साहिलने कमबॅक चांगलं केलं मी म्हणेन. अवघ्या 7 धावा त्यांनी खर्च केलेत आणि 2 विकेट्स देखील मिळवलेत. परंतु मित्रांनो, विवेक शिंदे यांची बॅटिंग जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 12 बॉलच्या पाठीमागे 34 धावा त्यांनी ठोकल्या. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने त्यांनी 34 धावा बनवलेत 12 बॉलच्या पाठीमागे. एक तुफानी खेळी त्यांनी साकारले. कमी बॉलच्या पाठीमागे जास्त धावा त्यांनी बनवल्या आणि संघाला मात्र मी म्हणेन सावरलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, अवघ्या 7 होत्या. शेवटचं षटक आहे, शेवटचे 2 बॉल आहेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश शिंदे बंटी आलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 51 धावा. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. या इनिंग मधील शेवटचा बॉल सांगून जाईल किती धावा येणार. आणि यावेळेला पहा, अगदी शफल झाले. त्यानंतर मात्र बॉलला मात्र टर्न केलंय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. सर्वाधिक लांबलचक षटकार बंटीच्या बॅट मधून आलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 57 या अंकावरती. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पार रिप्ले टेलिकास्ट. हाफ ट्रॅकर बॉल होता, स्वतः गिरकी घेतली, त्यानंतर बॉलला देखील फिरकावून दिलाय. 6 धावांसाठी बॉल ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. 57 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल 24 आणि धावा बनवायच्या आहेत 58 टीम औळणला जिंकण्यासाठी. चला, यानंतरची मॅच आहे. एका बाजूला दाबेकर त्यांच्या विरुद्ध देवळी अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा करूया आपण टॉस. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकूया सुयोग कोळी सर यांचा. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो हॅलो. दाबेकर क्रिकेटला आयोजित बहिराई नवले चषक 2025 हे आयोजन. आणि आपण पाहतोय दाबेकर आणि देवली या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस का बॉस केला जाईल या 2 संघादरम्यान. ही मॅच मात्र करो या मरो असेल दोन्ही संघांसाठी. आपण पाहतोय क्वालिफाईंग मॅच असेल. तर प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण पाहतोय नक्कीच 2 संघाचे संघनायक आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जात आहे. टेल कॉलिंग आणि टेल देवली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. काय निर्णय असेल आपला? आम्ही बॅटिंग करू. नक्कीच प्रथमतः बॅटिंगकडे लक्ष वेधित केलंय. कुठपर्यंत नक्कीच टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 3 ओव्हरला 40+ करायला बघू आम्ही. ओके, थँक्यू. हे होते देवलीचे संघनायक. नक्कीच. आणि आपण पाहतो एकीकडे गौरव यांचा संघ आहे, आयोजक स्वतः दाबेलकरचे संघनायक. 3 षटकांचा सामना असेल. प्रथमतः क्षेत्ररक्षण आलंय आपल्या वाटेला. नक्कीच कुठपर्यंत रोखण्याचं काम देवलीच्या या खेळाडूंना करायला? खरं तर एक 20 ते 18 ते 20 या सन्मानजनक धावसंख्येवर आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि नक्कीच या जो करो या मरो सामना आहे, डू ऑर डायचा सामना आहे, क्वालिफाईंग मॅच आहे. नक्कीच यामध्ये नक्कीच तुमचे काय प्रयत्न असतील, शर्तीचे काही चेंजेस तुमच्या टीममध्ये असतील का? कारण आपला एक प्लेअर बघितला तर अक्षयला दुखापत झाले. नक्कीच यात होऊ शकेल का? नाही, आम्ही सध्या विनिंग कॉम्बिनेशनच आम्ही कायम ठेवू. खरं तर अक्षयसारखा एक योद्धा
की तो या छोट्याशा जखमेला कधी घाबरणार नाही आणि घाबरणारही नव्हता. तो परत त्या पूर्ण कमबॅकनी तो पूर्ण तयारीने तो उभा राहिला आहे आणि तो खेळणार अशी त्यांनी सांगितले टीम मॅनेजमेंटला. त्यामुळे तो उभा राहील आणि खेळेल. आणि कॅप्टन्स दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक असेल दोघांनाही. भेटूया पुढच्या मॅचमध्ये. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की मॅचला होती सुरुवात. तत्पूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस पाहिला. टॉस होता एका बाजूला देवळी त्यांच्या विरुद्ध दाबेकर अशी मॅच होती आणि त्या मॅचमध्ये टॉस जिंकलेला आहे देवळी टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच खूप महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल तो मात्र टॉप 3 मध्ये जाईल आणि एका संघाचं स्वप्न पूर्ण होईल आणि एका संघाचं स्वप्न अधुरं राहील. म्हणल्यानंतर ती मॅच देखील खूप महत्त्वाची आहे. देवळी की दाबेकर की देवळी टॉप 3 मध्ये जाईल हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. परंतु एका बाजूला यजमान आहे तर दुसऱ्या बाजूला मेहमान अशी मॅच रंगली जाईल. परंतु जाऊया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना वैभव रुळे या टीमने धावफलकावरती धावा लावलेल्या आहेत. 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष आवळण या टीम समोर आहे आणि 58 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आवळण टीमची सलामीची जोडी एका बाजूला महेश तर त्याच्या जोडीला अमित आहे. या जोडीला थांबवण्यासाठी वैभव रुळे या टीमचा KSKचा बाहुबली विवेक शिंदे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सिंगल धाव मिळते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. बॉल देखील अचूक टप्प्यावरती रिलीज केला होता विवेकने. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून याची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला चर्चेमध्ये नाव असणारं म्हणजेच विवेक शिंदे. फुलटॉसच्या बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नसेल. बॉल सीमारशीच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय फलंदाज. अमितच्या बॅट मधून एक टोलेशंग चौकार. फटका चांगला होता. फुलटॉसचा बॉल ठेवला होता. फुलटॉस बॉल वरती अगदी डीप मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडले. 4 धावेसाठी आलाय अमितच्या बॅट मधून एक चौकार. चांगली बॅटिंग. अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा गोळा कराव्या लागतील. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला परफेक्ट यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथेच थोडेसे बॅकफुटला गेले होते. त्यानंतर बॉलला ऑन साइडला खेचायचं होतं परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक जरूर केलंय विवेक शिंदे यांनी. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर फलंदाजाचा टान्स ओळखला. फलंदाज कशा पद्धतीने उभा आहे. तो कोणत्या दिशेला मोठे प्रहार चढवू शकतो हे ओळखलं आणि क्षणार्धात एक चांगला बॉल त्याने हाताळलाय. विरुद्ध दिशेला बॉलिंग केली जाते. आता 21 बॉल 53 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केलाय. जो खेळाडू काव कॉर्नर रिजन मध्ये होता तो मात्र लॉंग ऑन मध्ये बोलावलाय आणि जो लॉंग ऑफ रिजन मध्ये जो खेळाडू होता तो मात्र आता काव कॉर्नर रिजन मध्ये बोलावलेला आहे. म्हणजे थोडीशी फिल्डिंगची सजावट हलवले. त्याला माहित आहे कशा पद्धतीची बॅटिंग करतोय फलंदाज. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू V शेप मध्ये आलाय परंतु 30 सर्कलच्याच आतमध्ये प्रवीणने मात्र चेंडूला फील्ड केल्यानंतर लगोलग फेकी केले. सिंगल धाव मिळते. मैदानाच्या आतमध्ये आवळण आणि वैभव रुळे हा सामना तुम्ही पाहताय. स्पर्धा पाहताय. कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत दाबेकर क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मंडळ दाबेकर आयोजित श्री भैरी नवलाई चषक 2025 पर्व क्रमांक 4 चा दैदित्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय आणि खेळताय देखील. 20 बॉल 52 धावांची आवश्यकता आहे अजूनही. फुलटॉसचा बॉल टप्प्यात आलाय परंतु उंची पाहावी लागेल. लांबी देखील पाहावी लागेल. उंची कमी होती. लांबी देखील कमी होती आणि त्यानंतर मात्र धावत्या पावलाने कॅच घेण्याचा प्रयत्न दिनेशचा फसला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. फुलटॉसचा बॉल होता. ऑन साइडला खेचायचा होता परंतु अचूकता नव्हती या बॉलच्या पाठीमागे वेळेची आणि त्यामुळेच बॉल मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. मोठ्या प्रमाणात उसळी त्या बॉलला प्राप्त केली विवेकने आणि शेवटचा बॉल आलेला आहे डॉट बॉल. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. आता समीकरण आहे येणारे बॉल 18 आणि धावा बनवायच्या आहेत 50 धावा.
18 बॉल 50 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी अवलंब टीमला. खरं तर पाठीमागच्या पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे विवेक शिंदेंनी बॅटिंग केले त्याच प्रकारे अवलंब टीमच्या एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल आणि अवलंब टीमच्या एखाद्या खेळाडूला रोळे संघाचा विवेक शिंदे व्हावं लागेल. जर रोळे शिंदे सारखे विवेक शिंदे सारखी जर बॅटिंग केली तर नक्कीच ह्या धावा देखील अवलंब टीमला काही जास्त नाही आहेत. कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनिश्चितच आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. कारण पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये रुळे टीमची स्थिती होती 7 धावा एका षटका अखेरीस. परंतु इथं अवलंब टीमची एका धावेने थोडंसं पारडं जड आहे मी म्हणेन. कारण अवलंब टीमने एका षटकामध्ये 8 बनवलेत. आता 18 बॉलच्या पाठीमागे 50 बनवायचे आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अमोल शिंदे जर्सी क्रमांक 22 एक घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि स्पिनर देखील खेळाडू आहे आणि फिरकीचा जादूगार. बोटांची जादू सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळत असते. पहिलाच बॉल अगदी वेगाने रिलीज केला आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज थोडेसे फसले. त्यानंतर आलेला आहे तो डॉट बॉल. अगदी कमी रनरअप घेऊन अमोल शिंदे गोलंदाजी करत असतात आणि बॉल टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. ऑफ कटर लेग कटर टाकण्यामध्ये ते माहीर आहेत. हाई बॉल सुरेख आहे. थोडासा बॉल पाठीमागे ठेवला त्यानंतर उंची प्राप्त केली उसळी प्राप्त केली आणि आलेला आहे तो डॉट बॉल. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेत. एक एक बॉल खूप महत्वाचा असेल अवलंब टीम मधील फलंदाजांसाठी. कारण प्रत्येक बॉलवरती आता धावा येणं गरजेचं आहे. हाई बॉल पहा अगदी वेट आणि वॉचची भूमिका घेतली आणि शेवटच्या क्षणी मात्र बॅटचा चेहरा ओपन केला आणि त्यानंतर फक्त बॉलला बॅट लावली आणि सिंगल धाव मिळाले. एक्के दुक्के से खुश नाही होगा. आता अवलंब टीमच्या फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. षटकार आणि चौकार मारावे लागतील. त्याच वेळेला विजयापर्यंत पोहोचू शकतील. हाई बॉल सुरेख आहे. बॅकफुटला येऊन कव्हर रिजन मध्ये बॉल खेळायचा होता परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. अवघी एकच धावा आतापर्यंत खर्च केले अमोलने. टप्पापर्यंत बॉल थोडासा खाली राहतोय. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. एकच धाव मिळते याही बॉलच्या पाठीमागे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीयेत. 10 धावा धावफलकावरती. 13 बॉल 48 धावांची आवश्यकता. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल येईल. 1 धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे आणि एकाच धावेवरती समाधान. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. आता समीकरण येऊन पोहोचलेला आहे. येणारे बॉल 12 धावा बनवायचे आहेत 47 धावा. 12 बॉल 47 धावा 47 धावा 12 बॉल असं समीकरण आपल्या समोर आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कधीही काही होऊ शकतं. कारण KSKचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना अगदी जवळून तर 12 बॉलच्या पाठीमागे 47 धावा देखील जास्त नाही आहेत मी म्हणेन कोणत्याही फलंदाजाला. कारण प्रत्येक फलंदाज आपलं कौशल्य देत असतो आणि प्रत्येक गोलंदाज देखील आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. 12 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सचिन शिंदे उदयमुख खेळाडू जर्सी क्रमांक 1 ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपवरती हा बॉल ठेवला होता. वाईड बॉलचा इशारा दे. हो खोलात बॉल टाकला होता आणि त्यानंतर आपल्याच फलत्रोमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न थोडासा अपयशी ठरला आणि त्यानंतर चेंडू अगदी आपण पाहिलं विवेक शिंदे यांच्याकडे विसवला जाऊन आणि एकच धाव मिळते. 11 बॉल 45 धावांची आवश्यकता अजून आहे या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये मी म्हणेन 2 ते 3 षटकार येणं खूप गरजेचं आहे. हा बॉल चांगला आहे. वेग चांगला होता. टप्पा देखील अचूक होता. लाईन लेंथ खूप चांगली पाहायला मिळाली आणि
सचिन शिंदे यांची खासियत आहे, ते वेगावरती स्वार होतात आणि वेगाने बॉलिंग करत असतात आणि त्यामुळेच तो एक प्रभावित करत असतो प्रेक्षकांना आणि तेच काम आपल्याला पाहायला मिळालं. अगदी खरं तर आपण म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर-22 मध्ये हा खेळाडू जर आपण पाहिलं, पाटील ब्रदर्स या टीम मधून खेळला, त्यानंतर तिथे देखील त्याने प्रभावित केलं होतं. फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, आपल्याच फॉलो मध्ये सचिन शिंदेने पकडले कॅच आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. खरं तर सचिन शिंदे हे नाव जर आपण पाहिलं ना तर KSK प्रीमियर लीग पासून चर्चेमध्ये आलं आणि KSK प्रीमियर लीगमध्ये त्याला बेस्ट बॉलर हा किताब मिळाला आणि त्यानंतर मात्र त्याच्या नावाची चर्चा, त्याच्या नावाची दहशत आपल्याला संपूर्ण KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळाले. आता 9 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. ओहो, हा बॉल सुरेख होता, खोलात टाकण्याचा बॉल, अगदी डान्सिंग द डाऊन विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पद्धतालितेचा वापर केला होता, पायांचा वापर केला, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. आता 8 बॉल 45 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये मी म्हणेन आता हळूहळू औपचारिकता वाढायला लागले, कारण धावा येत नाहीयेत, धावा येणं गरजेचं आहे. अजूनही मॅच संपलेली नाही म्हणेन, कारण 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉलच्या पाठीमागे जर 8 षटकार जर आले तर मॅच जिंकू शकते अवळण टीम. परंतु हा विक्रम किंवा हा पराक्रम करावा लागेल फलंदाजाला. एकही डॉट न बॉल घालवणं गरजेचं असेल. याला या बॉलला फक्त फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये दिनेश आणि 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. आता म्हणता येईल या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे, कारण 7 बॉल 43 धावा अशक्य आहे. तरी देखील नशिबाची साथ असेल तर ते देखील शक्य होईल. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आणि शेवटच्या षटकामध्ये प्राचारण केलंय प्रदीप शिंदे यांना. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. आता 5 बॉल 41 धावांची आवश्यकता. यानंतरचा बॉल देखील डॉट आलाय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे आणि जवळजवळ हा सामना रुळे वैभव रुळे या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर चांगली बॅटिंग केली विवेक शिंदे यांनी आणि त्यामुळेच प्रथमतः बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या रुळे वैभव रुळे टीमच्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाली आणि त्यानंतरच मात्र एक मोठी धावसंख्या त्यांनी उभारली. आणखीन एक खेळाडू माघारी परतलाय. रिटायर्डमेंट त्याने घेतलेली आहे. नवीन खेळाडूला संधी आपण देऊया, हा त्याचा प्रयत्न असेल. जर माझ्या बॅटला बॉल लागत नाहीये तर नक्कीच मी नवीन खेळाडूला संधी देऊ इच्छितो, असाच मात्र त्याचा प्रयत्न असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 3 बॉल 41 धावांची आवश्यकता. हा बॉल खराब आहे, डेड बॉल घोषित केलाय पंचांनी.
आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. खरं तर एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले. आव्हान टीम पूर्णपणे बॅकफुटला ढकलले आणि पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेली आहे. एखाद्या खेळाडूला पार्टनरशिप करायची होती, पार्टनरशिप टिकवायची होती आणि एखाद्या खेळाडूला विवेक शिंदे सारखं उभं राहायचं होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु तसं काही घडलं नाही. आता 2 बॉल 41 धावांची आवश्यकता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल अगदी टीव्ही स्क्रीनवरती. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉइंट रिझर्व्हमध्ये खेळाडू तैनात होता, त्यांनी मात्र पकडले कॅच आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. डावखुरी हाताचे फलंदाज आणि या वेळेला पहा काय घडलं जातंय. अगदी नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. असं वाटतंय की हातातून बॉल हा स्किड झाला आणि त्यानंतरच नो बॉलचा इशारा देखील पंचांनी दिलेला आहे. आता 2 बॉल 40 धावांची आवश्यकता. हा बॉल चांगला आहे. तिन्ही यष्ट्यांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय आणि त्यानंतर मात्र हा सामना जिंकलाय रुळे वैभव रुळे या टीमने आणि 39 धावांनी हा सामना त्याने जिंकलेला आहे. रुळे वैभव रुळे या टीमचा आपण हार्दिक अभिनंदन करूया. हार्ड लक बॅड लक टीम अवळण संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने मात्र कमी बॉलमध्ये अर्थातच 12 बॉलच्या पाठीमागे 34 धावा ठोकल्या, त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. असा विवेक शिंदे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि विवेक शिंदे यांना विनंती करूया की आपण या मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान घेण्यासाठी आणि त्याचबरोबर आवळण टीमच्या प्रतिनिधींना देखील आम्ही विनंती